साईराम मित्रांनो, आजचा दिवस आहे चौथा. आम्ही निघालेलो 6 वाजता चालत. आता वाजले 6:15. 1-2 किलोमीटर आम्ही चाललो असत. थोडी जरा मोबाईलला चार्जिंग होती, तर मोबाईल चार्जिंग केला पहिले. मी आणि साठ्या निघालो सुसाट. डायरेक्ट जाऊन कालच्या हरकत आणि त्या दोघा लांब पोरांना नाही घेतला. त्यांना बोललो आज तुम्ही आरामात या, उद्या परत तुम्ही आमच्याबरोबर फास्ट या. आणि त्यांना आज आम्ही ठेवला पाठी आणि आम्ही निघालो सुसाट. आता त्यांची इच्छा ते कसं करतील, गाडीत बसतील किंवा चालत येतील. पहिलं वर्ष काय बोलू नाही शकत. काल तर बसले एकदा गाडीत चुकीने, बैलगाडीत बसले, गाडीत नाही बसले, बैलगाडीत बसले. जाऊ दे, आता काय बोलायचं त्यांना. चला बघूया आपण पुढं काय होतं. बघू शकता तुम्ही रस्ता, मस्त सनसेट येते. सनसेट नाही है ना. चला भेटूया मंडळी. तर साठ्याने मी थांबलो शेवटी रोटीला कटलेट खायला. फुल गरमागरम कटलेट आहे, जवळ आत्ताच टाकतोय. गाईज आता आमचा कटलेट आलाय. हे बघा कटलेट, यो कटलेट. आणि साठे नाश्ता करत होतो तेवढा आवी बाई भेटला. आवीला बाईला बोलत कर नाश्ता. आवी बाई काय नाश्ता नाही करत. तुला एक कॅन्सर प्लीज चहा. आम्ही चल आता आवे. ओम साईराम. ठेवू का? पुढं जाता हळू बघा. नाश्ता करून झाला ना, आता आम्ही निघतो चालत हळूहळू. बघू शकता तुम्ही साठे आता बाहेर वाटतंय. कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. इथं मामाची भेल खायला आवी भाई पहिले थांबले. आवी भाई कधी आला? भेल खाल्ली का? आता आम्ही पण भेल खा. आमची भेल आलेली आहे. काय आलं आबा जाबा करतोय. गेला नाही. तुम्ही पालख्या निघाल्या. आम्ही पोहोचलोय समृद्धीच्या इथं. बघा कसा रस्ता आहे, फुल टॉप. ओहो हा ब्रिज पण काय हलतोय ना साठे. काय व्ह्यू आहे बघा गावास. कोणचा काय चालू आहे ना यांचा, बघा काय चालू आहे. काय करता चालू द्या.
काय ते माझी नाही पिढी आहे. काय बोलते मी पाहिजे पहिले. मूर्ती बघा कशी आहे. पुरी मंडई आत्तापर्यंत आम्ही 150 किलोमीटरचा पल्ला गाठला आणि शिर्डी बघा किती किलोमीटर राहिले, फक्त 100 आणि सिन्नर आहे 40. उद्या आम्ही चढू सिन्नरला. बघा मोकळा रस्ता आहे. तर फायनली आम्ही 6 तासामध्ये तब्बल 22 किलोमीटर चालून दुपारची वस्तीचा टप्पा गाठला आहे. इथून आतमध्ये हा टप्पा असा होता ना, ह्या गेल्या वर्षीच्या ह्याला आम्ही इथे आलोच नव्हतो. डायरेक्ट आम्ही रात्रीच्याच टप्प्याला गेलो होतो. तर यावर्षी आम्ही 3 जण टोटल, म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, पालखीच्या इथं फक्त पालखी पण नाही आली ना, फक्त निशाणीवाला गेला आहे आणि निशाणीवाल्याच्या पाठोपाठ आम्ही 3 जण आहेत. म्हणजे फक्त आम्ही 5 जण पहिले लवकर आलो. 6 तासात आम्ही पल्ला गाठला आहे. बाकीची लोक बघा आता किती 2 वाजवतील, 3 वाजवतील, 1 वाजवतील. काही जण आमच्यासारखे गेल्या वर्षी येणार पण नाही. काय हरकत नाही, येतील हळूहळू. तर ह्याच्यानंतर परत आम्हाला 19-20 किलोमीटर परत गाठायचे आहे. 4-4:30 वाजता ते पण आम्ही चालू करू आणि रात्रीची वेळ असेल त्यामुळे मग आम्हाला काही टेन्शन नाही उन्हाचं. एकदम आम्ही निवांत चालू. आत्ता पण 11-9-10 वाजलेत, तरी पण ऊन बघा कसं आहे, कडक एकदम. असं वाटतं का आपल्या सिटीमधले 2-4 वाजलेत. चला बघू आजची मुक्काम मग आत्ताचा. टेम्पो आपल्या लागल्यात. बघा ही बिल्डिंग आहे अशी इथे, इकडनं आतमध्ये बिल्डिंगमध्ये मस्त थंड हवा लाग. कालू आज परत आम्हाला भेटलाय. आज जेवण भेटला नाही, मित्रांना भेटलो पण जेवण भेटलं नाही. आज परत भेटला आम्हाला. आता मी डायरेक्ट SMBT ला जेवणार. हा जे भेटणार त्याचं समाधान म्हणून जेवायला बसून आपण. सायराम मंडळीत आहे बघा, पुढे त्या क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे. आपली पालखी बी येते. सायरा मित्रांनो, तर आपली पालखी आलेली आहे आपल्यासोबत. थांबलो SMBTला थांबलो आम्ही. SMBT हॉस्पिटलच्या इथं मस्त शवपूर्वक घेतले झोड. साठेने बघा सामान कसं काढले बाहेर. काढलं तर तुझी काढलं. हा ते असू द्या काय पण. विषय कसा गंभीर आहे. शवपुरी या तुम्ही साठे कसं वाटतं इथं येऊन? एक नंबर आहे. किती किलोमीटर चालला? 7. हा फुल पाहायची वाट लागली. फुल आम्ही चालतोय, फुल चालतोय. असेंब्लीला आम्हाला खूप मजा येते. हे असे एवढे घाण मित्र आहेत ना माझे, काय सांगू तुम्हाला. आता याने मला ज्यूसला फाडलाय आज. बघा ज्यूस पण किती वाला मागवला होता, 125 वाला मँगो. अरे घरात 20 रुपयाचा बनतो आमच्या इथं. हा तुला देऊ का मला डब्बा? असं नको काले. सायराम मित्रांनो, 8 वाजले रात्रीचे. आज आम्ही परत यायला ह्याची जबाबदारी परत एकदा घेतली. आज त्याला परत आज लवकर पोहोचवतो त्यांच्या जागेवरती. नाही तर आम्ही नसतो तर हा डायरेक्ट 12-1-1:30 वाजता असं जातो. आणि ह्याच्यापासून आमचा स्टॉप अजून पुढे आहे. कालच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. परत एकदा रोज भेटतो, रोज लवकर गाडी पोहोचवतो माझी. आता ह्याला अजून सुसार नाही. माझ्या मागचे डब्बे तर खूप मागे राहिले. बोले साईबाबांचा प्रेम, बोले तुझ्या मित्राला घेऊन ये, तुझ्या जोडीला दर्शनाला.
जायला पुढच्या वर्षी डायरेक्ट आपल्या मालकीतच जॉईन करतो नाही टेन्शन नाही राहणार याला मागं पुढं कोण आहे कोण नसेल ना आम्ही कायम सोबत असू डायरेक्ट आता शिर्डीमध्ये बी भेटू आम्ही त्याला उद्या पण भेटू उद्या पण नव्हू त्याला कारण की आमच्या दोन्ही पालखी जे मागं पुढं स्टॉप असतात त्यामुळे काय टेन्शन नाही आम्हाला चला भेटूया ओम साईराम साईराम मित्रांनो पहिला आता पोचलो आम्ही थोडं 10 मिनटं लेट झाला आम्हाला बघा यांचा स्टॉप इथं आहे त्यांची पालखी इथं थांबली आता फायनली याला आम्ही पोचलो आहे काय काढू कसा वाटलं माझ्या एकदम मजेत वाटला भाऊने कुठं थांबून दिला नाही तर आता किती वेळा थांबला असता नाही तर मी डायरेक्ट 1-2 वाजता इथं पोचलो असतो हॉलवरती भाऊचे धन्यवाद चला साईराम थांबतो आम्ही पण जरा भाऊला थांबवतो पाणी वगैरे पाजतो मग पुढच्या प्रवासाला पाठवतो भाऊच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तर साईराम मित्रांनो तर आता आम्ही पोचलो आंबे तो आजच्या वस्तीला आहे बघा पोचले साईराम साईराम मस्त इथं आता आम्ही हातरून टाकले तिथं जेवण बनतोय तिथं पालखी थांबली आपली मग जेवण दाखवतो पंकज बसले असेल जेवायला सगळे लाईनीत बसले जेवायला आलो 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 साईराम मित्रांनो आता आम्ही झोपायची तयारी झालेली आहे सगळे थकून झोपतात आहे आता मी पण चाललो झोपायला चला गुड नाईट साईमय रात्र सर्वांना पहिले मोबाईल बघणार भाई आमचा टेम्पो रायडर आहे 6500 झोपलेत काय सगळे मस्त निवांत झोपलेत आता आम्ही पण झोपतोय बघा आमचा हातरून बघा आता झोपा गुड नाईट